काही लोकांना काहीच भेटत नाही तरी ते आज समाधानी आहेत, पण काही लोकांना जे पाहिजे ते भेटलेलं असतं पण आत्ता सोबत नसतं म्हणून ते दुःखी आहेत. म्हणजे म्हणायचा अर्थ असा की ज्या व्यक्तीवर ते प्रेम करायचे ती आयुष्यभर नाही भेटली, अरे पण थोड्या वेळेसाठी तरी भेटली ना. गोष्टी सोडून द्यायला शिका. खूप भारी होती, आयुष्यभर हवी होती. अरे पण आता ती दुसऱ्या मुलाच्या नशिबात असेल त्यात आपण काय करणार. त्याने मागच्या जन्मात काहीतरी पुण्याचं काम केलं असेल, तुम्ही या जन्मात काहीतरी पुण्याचं काम करा. अजून किती दिवस त्याच गोष्टीला घेऊन बसणार आहात. हो, वागली ती मुलगी स्वार्थीपणाने, पण आता त्यात आपण काय करू शकतो? काय करू शकतो? काहीच नाही. रोज तिला आठवायचं. आपल्याला तशी मुलगी परत कधीच भेटू शकत नाही. हो, सेम तर नाहीच भेटू शकत, पण तिच्यापेक्षा चांगली तर मुलगी भेटू शकते ना. स्वतःला असं डेव्हलप करा की सेम तिच्यासारखं बनून बघा. पण लोकांना पण तुम्हाला सोडावंसं नाही वाटणार. 10 वेळा नाही तर 100 वेळा सांगतो, मुलांचं जर एखाद्या व्यक्तीवर मन लागलं ना तर त्यांच्या समोर तुम्ही कुठली अप्सरा